पोर नाही, बाळ नाही, बायको नाही, बिरण नाही, आई नाही, बाप नाही, कोण नाही. एकला जीवच आहे फक्त माझा. आणि ते 2-3 कोंबडे पण ते लोकांच्यातच. जरी दाना टाकायचं झालं तरी लोकांच्याच जमिनीवर टाकतोय. माझ्याकडे ना काहीच नाही, आपला जीव आहे फक्त. घरात जर बाई माणूस असेल ना तरच परपंच, नाही तर नुसत्या गाड्याने किती परपंच करून दे, कसलाही करून दे. आता किती दिवस जगणार आहे नाहीच, पण खायला पोटाला लागते ते चुकणारच नाही. त्या गुडघ्यानं आग लागली तर गुडघ्यानी तर बसताच येत नाही, उठता येत नाही. असं हात टाकायचं, मोठायचं, बसायचं. जागाच नाही, असं उभं राहायला जागा नाही तर घराला कुठनं जागा भाऊ येईल. पडलं एखादा का तर मला एकदा आडवं पडलं नाही, मग कोण उठवणार आपल्याला. जर मेलं 4 माणसं जमली तशी फक्त माणसं जमायासाठी, पिंड गाडावायचा करायसाठी 4 माणसं बसली पाहिजेत आपल्या घरात. आता पाणी तुंबलेलंच असतं त्याच्यात. घरात पाणी तुंबतंय? हा, मग तुंबलेलं असतं ना त्याच्यामुळे ते लोटायला गवत नाही. आता पाऊस उघडलाय तेव्हा ते लोटलंय वैसे तिकडनं ते गांडोळा नाही उशीर काढले. कुठलंही सगळं पत्र कुठलं हे टोप लावलाय, इथं जे बेलर लावलाय, हे पाण्याचा परवा बेलर आणून लावला पावसात. हा, शेत नाही, वाडी नाही, काय नाही, जागाच नाही तर कशात आपण शेत करणार. एखाद्या कामाला गेलं ना आपण तर काय करणार, असं बसलं की उठायला गेलं तर हात टेकून, बसायला गेलं तरी हात टेकून. माणूस मग काय म्हणणार, कशाला आलायस तो, काम नाही तर होत, मग कशाला तो आलाय. भात घालायचा आणि काहीतरी कालवण करायचं, तेवढंच खायचं की झोपायचं. पावसामध्ये घर गळतंय आणि त्या घरामध्ये ते पाणीचे गळतंय ना, ते साठवायला त्यांनी ना मोठे मोठे बॅले ठेवलेत. किती बेकार आणि विधायक अवस्था आहे लोकांची. कुठे माणूस हा माणसाच्या उभीकी पडत असतो. तुम्हाला पण मी आवाहन करेन, किंबहुना त्यांच्या घरावर जे पत्रे गळतात ना तेवढं तरी बदलले ना तरी खूप होईल. माणूस की जिवंत ठेवा आणि बाबांना मदत करा.